وما أموالكم ولا أولادكم بالتي تقربكم عندنا زلفى إلا من آمن وعمل صالحا فأولئك لهم جزاء الضعف بما عملوا وهم في الغرفات آمنون والذين يسعون في آياتنا معاجزين أولئك في العذاب محضرون قل إن ربي يبسط الرزق لمن يشاء من عباده ويقدر له وما أنفقتم من شيء فهو يخلفه وهو خير الرازقين ويوم يحشرهم جميعا ثم يقول للملائكة أهؤلاء إياكم كانوا يعبدون قالوا سبحانك أنت ولينا من دونهم بل كانوا يعبدون الجن أكثرهم بهم مؤمنون فاليوم لا يملك بعضكم لبعض نفعا ولا ضرا ونقول للذين ظلموا ذوقوا عذاب النار التي كنتم بها تكذبون وإذا تتلى عليهم آياتنا بينات قالوا ما هذا إلا رجل يريد أن يصدكم عما كان يعبد آباؤكم وقالوا ما هذا إلا إفك مفترى وقال الذين كفروا للحق لما جاءهم إن هذا إلا سحر مبين وما آتيناهم من كتب يدرسونها وما أرسلنا إليهم قبلك من نذير وكذب الذين من قبلهم وما بلغوا معشار ما آتيناهم فكذبوا رسلي فكيف كان نكير. तुम्ही फक्त आपल्या संपत्ती आणि संततीमुळे मानमरातब प्राप्त करून आमचे निकटतम बंदे बनू शकत नाही, परंतु जो कोणी इमानधारक बनून आला आणि आपल्यासोबत सत्कर्मही घेऊन आला तर त्याचा मोबदला 2 पट आहे. अशा लोकांना झरोके असलेल्या महालांमध्ये सुखशांतीपूर्वक राहायला मिळेल. जे लोक आमच्या आयतींचा अवमान करण्याच्या प्रयत्नात लागले आहेत त्यांना सजा यातनाग्रस्त करून अल्लाहच्या दरबारात आणलं जाईल. तुम्ही सांगा की माझा पालनहार रब आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो रोजी विस्तारपूर्वक देतो आणि ज्याला इच्छितो मोजून मापून देतो, आणि अल्लाहच्या मार्गात तुम्ही जे काही खर्च कराल त्याचा मोबदला तो तुम्हाला जरूर देईल, आणि त्यानं दिलेल्या रोजीमध्ये सर्वात चांगली भलाई आणि बरकत असते. आणि कयामतीच्या दिवशी अल्लाह सर्वांना एकत्र करेल तेव्हा फरिश्त्यांनाही विचारेल, काय हे लोक तुमची इबादत म्हणजे भक्ती उपासना करीत होते? फरिश्ते उत्तर देतील, सुभान अल्लाह, परमपवित्र आहेस तू, मोठा आलिशान आहेस, तूच आमचा स्वामी आणि मालक आहेस. हे नव्हेत, वास्तविक हे लोक जिन्नांची पूजा आराधना करीत होते. हे लोक जास्त करून त्यांनाच फार मानत होते. आज असा दिवस आला की अत्याचारी आणि जुलमी लोकांनो, तुम्हाला एकमेकांपासून काहीही नफा प्राप्त करण्याचा किंवा एखाद्याला नुकसान पोचवण्याचा जोर सुद्धा राहिला नाही. आणि आमच्यातर्फे अत्याचारी लोकांसाठी हे ऐलान होईल की तुम्ही जहन्नमच्या ज्या आगीला खोटं ठरवित होतात आता त्याच आगीची सजा खूप चाखत राहा. जगात यांची ही दशा राहिली जेव्हा कधी त्यांच्यावर आमच्या स्पष्ट आयती ऐकवल्या जात होत्या तेव्हा त्यांचं उत्तर असे की हा एक मनुष्य आहे. याचा इरादा असा की तुमच्या बापजात्यांच्या उपासना पद्धतीपासून तुम्हाला रोखावं आणि इथपर्यंत बकवास करू लागले होते की ही एक खोटी आणि बनावटी गोष्ट आहे. सत्य गोष्ट जेव्हा त्यांच्या समोर आणली गेली तेव्हा इन्कार करण्यात पुढे जाऊन असंही म्हणू लागले की ही तर उघड जादू आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुमच्या पूर्वी आम्ही यांना कोणताही ग्रंथ दिला नव्हता की त्याच्या पठण पाठात हे लोक मग्न राहिले असावेत, आणि तुमच्या पूर्वी कोणताही पैगंबर अलीकडच्या काळात त्यांच्याजवळ आम्ही पाठवला नव्हता. यांच्या पूर्वीच्या लोकांनी पैगंबरांना खोटं ठरवलं आहे, आणि त्यांना जी साधन सामुग्री आम्ही दिली होती त्याचा 10वा हिस्साही
तुमच्या विरोधकांना लाभू शकला नाही. आणि यांच्या पूर्वीच्या जमातींवर माझ्या पैगंबरांना खोटं ठरवल्यामुळे अजाब आला तेव्हा त्यांची दुर्दशा कशी झाली.